स्टॉक शास्त्र या चॅनलमध्ये मी अक्षय पुजारी तुमचं स्वागत करतो आणि आजचा आपला व्हिडिओ आहे हा स्विंग ट्रेड्स चॅलेंज या सिरीज मधला पुढचा व्हिडिओ। स्विंग ट्रेड्स विथ चॅलेंज ही सिरीज नेमकी काय आहे तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती बरेचशा ठिकाणी आपल्याला बऱ्याच स्टॉकचं रेकमेंडेशन मिळत असतं, पण स्टॉक सांगितल्यानंतर त्या स्टॉकमध्ये नेमकं पुढे काय झालंय हे रिव्ह्यू घेताना फारसं कोणी दिसत नाही। हीच गोष्ट बदलण्याचा आपण प्रयत्न करतो या सिरीज सोबत। या सिरीजच्या माध्यमातून आपण प्रत्येक आठवड्याला आपण आतापर्यंत रेकमेंड केलेले स्टॉक्स रिव्ह्यू करतो। प्रत्येक स्टॉकमध्ये सध्या काय झालेलं आहे, कोणत्या स्टॉकमध्ये प्रॉफिट मिळाले, कोणत्या स्टॉकमध्ये लॉस झालाय हे सुद्धा आपण ट्रान्सपरंटली शेअर करतो। आणि बाय द ग्रेस ऑफ गॉड आपण आतापर्यंत जे काही 11 स्टॉक डिस्कस केले त्यापैकी आपण 3 स्टॉक्समध्ये प्रॉफिट बुक केलेला आहे। एका स्टॉकमध्ये आपल्याला स्टॉप लॉस ट्रिगर झाले आणि अजून सुद्धा 7 पोझिशन्स आपल्या ओपन आहेत स्विंग ट्रेड्सच्या। तर या सगळ्या ओपन असणाऱ्या पोझिशन्सचा आपण आता रिव्ह्यू करूया। तसंच या आठवड्यामध्ये स्विंग ट्रेडिंगसाठी कोणता स्टॉक पॉझिटिव्ह वाटतोय, कोणता स्टॉक खूप स्ट्रॉंग वाटतोय हे सुद्धा आपण बघूया। चला तर मग सुरू करूया आजचा स्विंग ट्रेडिंग चॅलेंजचा व्हिडिओ नंबर 8। तर आता आपण आलो आपल्या स्क्रीनवरती स्विंग ट्रेडिंग चॅलेंज हे जी आपली सिरीज आहे यामध्ये आतापर्यंत आपण 7 व्हिडिओज केलेत। आपण जवळजवळ 30 ऑक्टोबरला या व्हिडिओची सुरुवात केली होती आणि शेवटचा व्हिडिओ आपला 10 डिसेंबरचा आहे। या चॅलेंजच्या दरम्यान 4 पैकी 3 स्टॉक्समध्ये आपण प्रॉफिट बुक केलंय। टोटल 4 पोझिशन्स क्लोज केल्यात आणि इतर 7 पोझिशन्स ज्या आहेत त्या ओपन आहेत। 4 क्लोज केलेल्या पोझिशन्सचं डिस्क्रिप्शन मी लास्ट व्हिडिओमध्येच दिलं आहे, त्यामुळे ते रिपीट करून मी यामध्ये तुमचा वेळ घेत नाही। सध्या ओपन असणाऱ्या पोझिशन जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की क्राफ्ट्समन ऑटोमेशन आणि ॲक्सिस बँक चांगल्या प्रॉफिटमध्ये आहेत, 14% आणि 11%च्या प्रॉफिटमध्ये। आदित्य बिर्ला मनी, दिलीप बिल्डकॉन आणि रेडगेन हे लॉसमध्ये आहेत आणि ITC आणि ज्युबिलंट फूडवर्क्स ऑलमोस्ट आपल्या प्राईसच्या आसपास ट्रेड करतात। ट्रेड कोणत्या तारखेला आपण घेतला ती तारीख तुम्हाला इथं दिसेल, कोणत्या किमतीला घेतला ती किंमत इथं दिसेल आणि सध्या तो स्टॉक कोणत्या प्राईसला ट्रेड करतोय ही प्राईस तुम्हाला इथं दिसेल। तुम्ही सगळी माहिती जुन्या व्हिडिओसोबत व्हेरीफाय सुद्धा करू शकता। तर आता आपण जाऊया या आठवड्यामध्ये आपण नवीन कोणता ट्रेड घेतोय तो बघण्यासाठी चार्टवरती। तर या आठवड्यामध्ये स्विंग ट्रेडिंगसाठी फेवरेबल वाटणारा स्टॉक आहे कोफोर्ज। स्ट्रॉंग असं टेक्निकल पॅटर्न या स्टॉकमध्ये झालाय। सगळ्यात महत्त्वाची आणि पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे या स्टॉकचा ऑल टाईम हाय झोन जो होता जो तुम्हाला इथे दिसेल आता मी हायलाईट केलेला, जवळपास याची प्राईस पॉईंट आपण म्हणू शकतो की 6140 किंवा 6150च्या आसपास होता। या लेवलच्या वरती हा स्टॉक आता आपल्याला जाताना दिसतोय आणि ऑब्व्हियसली जेव्हा एखादा स्टॉक आपला ऑल टाईम हाय झोन ब्रेक करून वरती जातो तेव्हा त्यामध्ये खूप चांगली रॅली येण्याचे चान्सेस असतात। हेच मुख्य कारण आहे हा स्टॉक चूज करण्याचं। पण हा चार्ट किंवा हा स्टॉक अजून थोडा बेटर पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण मंथली चार्टवरून वीकली चार्टवरती जाऊया। जेव्हा आपण वीकली चार्टवरती जातो तेव्हा सुद्धा एक खूप इंटरेस्टिंग असा प्राइस ॲक्शन पॅटर्न आपल्याला दिसतो। एक म्हणजे राउंडिंग बॉटम झालाय हायर झोन्स किंवा हायर लेवलच्या आसपास। दुसरी महत्त्वाची गोष्ट किंवा ऑब्झर्वेशन म्हणजे हा एक सप्लाय झोन होता जो ऑलमोस्ट 6100 पासून ते 5600 रुपयाच्या आसपास होता आणि इथे स्टॉक पहिल्यांदा आला तेव्हा स्टॉकने रेजिस्टन्स फेस केला। दुसऱ्यांदा ट्राय केला ब्रेकआउटचा तेव्हाही त्याला ब्रेकआउट जमला नाही। थर्ड टाइम जेव्हा आला तेव्हा सुद्धा रेजिस्टन्स घेऊन खाली गेला आणि आता फोर्थ टाइम या सप्लाय झोनच्या आसपास ॲक्युम्युलेशन झालेलं आहे आणि त्यानंतर हा एक स्ट्रॉंग ब्रेकआउट झाला। त्यामुळे हा स्टॉक परफॉर्म करण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती खूप हाय होऊन जाते। आता एक्झॅक्टली एंट्री कोणत्या लेवलला घेऊ शकतो, काय स्टॉप लॉस, काय टार्गेट, यासाठी वीकली चार्टवरून आपण डेली चार्टवरती आलोय। हा जो झोन होता पूर्ण हा सुद्धा सप्लाय झोन म्हणून काम करत होता डेली चार्ट्सवरती आणि या सप्लाय झोनच्या वरती एक खूप चांगला ब्रेकआउट दिलेला आहे या स्टॉकने। इथे व्हॉल्यूम्स थोडे डेली चार्टवरती ड्राईड अप आपल्याला दिसत आहेत, पण कदाचित येणाऱ्या दिवसांमध्ये व्हॉल्यूम्स बेटर बिल्ड होऊ शकतात यामध्ये। सो जेव्हा आपण प्राइस ॲक्शनचे पॅटर्न्स बघतो तेव्हा आपण एक गोष्ट ऑब्झर्व करतो की आधीची जी रेजिस्टन्स लेवल असते ती आता सपोर्ट म्हणून काम करू शकते। त्यामुळेच 5800च्या आसपासचा जो झोन आहे हा एक सपोर्ट म्हणून काम करू शकतो। इथे खूप चांगली हॅमर कॅन्डल झाली, हा आपण डिमांड झोन म्हणून ट्रेड करू शकतो। त्यामुळे आपला आयडियल स्टॉप लॉस जो असेल या स्विंग ट्रेडच्या पोझिशनसाठी तो कुठेतरी 5650च्या आसपास आपण ठेवू शकतो। म्हणजे जर या लेवलच्या खाली या स्टॉकने क्लोज दिला किंवा या लेवलच्या खाली आला तर आपण लॉस बुक करून बाहेर पडू। आणि जर वरच्या लेवलला आपण टार्गेट्सचा विचार केला तर आपला कमीत कमी 1:1.5चा रिस्क रिवॉर्ड रेशो तर यामध्ये बसायला हवा। त्या हिशोबाने जर आपण बघितलं तर 7680च्या आसपासचे टार्गेट्स या स्टॉकमध्ये बनताना दिसून येतात। अल्दो यामध्ये इमिजिएटली एंट्री जे ॲग्रेसिव्ह ट्रेडर्स आहेत ते घेऊ शकतात, कारण यामध्ये एक चांगली रॅली येण्याची अपेक्षा आहे मला। पण जे कॉन्झर्वेटिव्ह ट्रेडर्स आहेत किंवा कॉन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर्स आहेत ते काय करू शकतात, हा स्टॉक थोडासा खाली येऊन रिटेस्ट करून परत वर जाण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे जी लेवल आहे एंट्रीची ती तुम्ही 6100 किंवा 6200च्या आसपास ठेवू शकता।
या प्राईसचा अलर्ट तुमच्या सिस्टीमला लावून ठेवू शकता आणि जेव्हा स्टॉक या किमतीला येईल तेव्हा बाय करा. म्हणजे ऑटोमॅटिकली काय होईल, तुमची या ट्रेडची रिस्क खूप छोटी होऊन जाईल. असे दोन्ही ऑप्शन्स मी तुम्हाला दिलेत. अल्दो स्विंग ट्रेडिंग चॅलेंजच्या नियमांनुसार मी उद्या लगेचच यामधली एंट्री बुक करेन आपण जे ट्रेडिंग जर्नल मेंटेन करतोय स्विंग ट्रेड्सचं त्यासाठी. पण हा एक तुमच्यासाठी बेटर ऑप्शन असेल म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. युजली जास्त व्ह्यूजसाठी मोठाले प्रॉफिटचे स्क्रीनशॉट लोकांकडून वापरले जातात, पण खूप जेन्युइन आणि ट्रान्सपरंट कॉन्टेंट देण्याचा मी तुमच्यासोबत प्रयत्न करतोय. म्हणून मी फक्त पर्सेंटेज टर्म्समध्ये बोलतोय स्विंग ट्रेडिंग चॅलेंजमध्ये, नॉट इन रुपी टर्म्स ॲट ऑल. त्यामुळे जर तुम्हाला कॉन्टेंट आवडत असेल आपला स्विंग ट्रेडिंगचा, तर मित्रांसोबत किंवा मैत्रिणींसोबत ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये इंटरेस्ट आहे अशा सगळ्यांसोबत आपल्या चॅनलचे व्हिडिओ शेअर करा. आणि या चॅलेंजमध्ये अजून बेटरमेंट करण्यासाठी तुमचे काही सजेशन असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय. परत भेटूया आपण पुढच्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. अंटिल देन बाय बाय. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच.